आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने से बड़ी राजनीतिक खबर। अजित पवार गुट को करारा झटका देते हुए थाने शहर महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत ने राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट में प्रवेश किया है। थाने में एक आयोजित कार्यक्रम में आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड की मौजूदगी में उनका औपचारिक स्वागत किया गया। मनीषा भगत अपने सैकड़ों समर्थकों के साथ पार्टी में शामिल हुई। राजनीतिक जानकारों के मुताबिक इस दलबदल से ठाणे मुंब्रा की राजनीति में नए समीकरण बनते नजर आ रहे हैं। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत। माझ्याबरोबर काम केलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माच्या राजकारणाला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे। आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। थोडस एक सांगायचा जो प्रश्न विचारला त्यात थोडासा बदल करायला हवा, कारण काय राकेश हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच होता आणि मनीषा तिथे होती। हा एक बदल तुम्ही होता, कारण असं झालं तर आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, याच्यावर चालत नाही। वेळ येईल तेव्हा होईल। माझ्या मंडळ अध्यक्ष देखील कुठेतरी नाराज दिसतात। मंडळ अध्यक्ष काय होणार नाही हो, नाराजी नाट्य सुरू केलंय। काही होणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा एक निरोप येईल, सगळे घरात जाऊन बसतील। शेवटी जेव्हा मित्र पक्ष असतात, जेव्हा सरकारमध्ये एकत्र असतात, तेव्हा या सगळ्या घडामोडी घडत असतात। ते अंतिमतः पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये लक्ष घालून ते मिटवतात। आजपर्यंतचा आमच्या पक्षातलाही आणि सगळ्याच पक्षांचा अनुभव आहे। त्यामुळे मी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक निरोप येईल आणि सगळेजण आपापल्या घरात जाऊन बसतील। वर कार्यक्रमामध्ये नितीश कुमारांनी गुरखा ओढल्याचं प्रकरण समोर आलं होतं। राजीनाम्याची मागणी होती, आपली काय भूमिका सरकार काय? त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे। असं आहे की नकाब, पडदा आणि हिंदू संस्कृतीतलं घुंगट याचं भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे। घुंगट किंवा नकाब हा चेहऱ्यावरती जेव्हा ओढला जातो तेव्हा लज्जाचा बचाव करण्यासाठी असतो। आज एखाद्या भगिनीचा नकाब ओढणं किंवा वरती करणं म्हणजे तिच्या लज्जेला हात घालण्यासारखं, तिच्या सर्वस्वाला हात घालण्यासारखं। हा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्र्याला प्रजाने दिलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। बिहारी भाषेत बोलायचं झालं तर नितीश कुमार सटिया गए, ते वेड्यासारखे वागले आणि म्हणजे संपूर्ण स्त्री जातीचा, भारतीय संस्कृतीचा अपमान त्यांनी केलाय आणि वागणे योग्य नाही। जसं माझा भाऊ पवार साहेबांच्या गटामध्ये होता आणि मी या गटामध्ये तर नेहमी सर्व बोलायचं भाऊ तिकडे, बहीण इकडे, कोण बोलायचं बहीण तिकडे, भाऊ इकडे, म्हणून काही विशेष नको म्हणून आपले मनोज दादा आहे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि साहेब आवड साहेब भाऊ आहे, त्यांनी मला बोलले दादांनी तेव्हा मला त्याला काहीतरी एक म्हणजे जे काय होतं ते निर्णय घेतला आणि विषय आता ते संपवून टाकलाय। म्हणजे माझ्या ज्या काय सोबत महिला आहेत त्यांना पण हे कुठेतरी होतं की ताई आम्ही दादा बरोबर जायचं का नाही का तुझ्या बरोबर। आता जर आम्ही एक झालोय तर आता त्यांना पण तेवढी खुशी आहे, महिला पण खुश आहेत आणि आपल्या वाड्यामध्ये असल्या सर्व पब्लिक खुश झालेली आहेत। निधीच्या आमिषाला काय दाखवणार? तुम्हाला मी 100 फोटोग्राफ दाखवतो, राकेश रोज स्वतःच्या पैशानेच कामं सुरू करून टाकतो। अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आमिष दाखवणार आणि निधीचं काय आमिष दाखवणार? 100 फोटो दाखवतो, गल्लोगल्ली त्यांनी स्वतःचीच कामं सुरू करून टाकली। तो वाटच बघत नाही निधीसाठी, लोक त्याच्याकडे पोहोचली, हा काम सुरू करतो। Let's go!
आहे